नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक। आता पाहणार आहोत टॉप 9 न्यूज। सुरुवातीला मोठ्या बातम्या। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना 100 युनिट पर्यंत वीज माफ करण्याचा विचार अजूनही कायम असल्याचं सांगत ग्राहकांना पुन्हा आश्वासन दिलंय। राज्यपाल नियुक्त करणाऱ्या 12 सदस्यीय आमदारांसंदर्भात 15 दिवस उलटूनही अद्याप निर्णय झालेला नाहीये। 12 सदस्यीय आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांना सादर करत 15 दिवसात निर्णय घेण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली होती। आज ही मुदत संपतीये। आज तरी राज्यपाल निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। यावेळेला पालकमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचं ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलंय। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महानगरपालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत। पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना या संदर्भात निर्देश दिलेत। महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील 9वी ते 11वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात अशा सूचना दिल्यात। राज्य सरकारच्या विनंतीवरून रेल्वे मंत्रालयाने 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रेल्वे प्रवास करण्यास परवानगी दिली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाचं वैध हॉल तिकीट घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 डिसेंबरपर्यंत उपनगरीय रेल्वेने प्रवास करता येणार आहे। रेल्वेने दिल्ली मुंबई रेल्वे सेवा बंद करणार असल्याच्या बातम्या निराधार आणि पूर्णपणे खोट्या असल्याचं सांगितलंय। रेल्वे बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। यंदा 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरून ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे। दरम्यान महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीची अतिरिक्त आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली। कोरोनामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांना आता पुन्हा एकदा खबरदारीच्या दृष्टीने पावलं उचलणं भाग पडतंय। याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश तसंच गुजरातमधील काही शहरात आज रात्रीपासून नाईट कर्फ्यू लावला जातोय। आजच्या महत्त्वाच्या 9 बातम्या पाहणार आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावरती पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं होतं। त्यांच्या स्मरणार्थ 31 नोव्हेंबर 1961 ला फ्लोरा फाउंटन इथं हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं। 2000 सालापासून महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्यात येतो। कोरोना रुग्णवाढीच्या चिंतेत एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आजपासून नागपुरात कोवॅक्स या स्वदेशी कोरोना लसीची 3री मानवी चाचणी सुरू होणार आहे। पहिल्या 2 चाचण्यांचे चांगले परिणाम दिसून आले तर स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडीजही विकसित झाल्या। पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्रामसिंग देशमुख यांच्या प्रचारासाठी आमदार आशिष शेलार आज पुणे दौऱ्यावरती येत आहेत। तर नवी पेठमध्ये पत्रकार भवनात ते पत्रकारांशी संवाद साधतील। शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक आणि पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रमुख राजेश पांडे हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे। दुपारी 2 वाजता सैनिक दरबार हॉलमध्ये होणाऱ्या या मेळाव्याला मंत्री जयंत पाटील उपस्थित असतील। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची आज नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक आहे। याशिवाय उद्या भुजबळांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। कल्याणच्या पत्री पुलावरती आज गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात आले। त्यामुळे आज रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। कल्याण ते डोंबिवली दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर ब्लॉक कालावधीमध्ये कल्याण ते कर्जत कसारा दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत। नागपुरातील 60% पालकांनी शाळा उघडण्यास विरोध दर्शवलाय। कोरोना रुग्णवाढीमुळे पालकांची चिंता वाढली आहे। तर कोरोना नियंत्रणाचं साहित्य खरेदीसाठी शाळांकडे पैसे नसून प्रशासनाकडून सुद्धा शाळांना कोरोना नियंत्रणाचं साहित्य मिळालेलं नाहीये।
कार्तिकी यात्रेला दिंड्यांना परवानगी नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले। त्यामुळे कार्तिकी एकादशी निमित्त देवस्थानात नित्योपचार काही मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। मुंबई एपीएमसी बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचे दर निम्म्यावरती आले, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय। बाजार समितीमध्ये प्रतिदिन 450 ते 500 वाहनांची आवक होत असते, मात्र शुक्रवारी तब्बल 560 वाहनांची आवक झाल्यानं दर कमी झाले। टॉप 9 राजकीय बातम्या पाहणार आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसंदर्भात सेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। महानगरपालिका निवडणुकांसाठी सज्ज व्हा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। संदीप जोशींच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज नागपुरात प्रचार सभा घेणार आहेत। नागपुरातील वकील डॉक्टर्स सीएच्या ते बैठका घेणार आहेत। संदीप जोशींच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही मैदानात उतरले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जत तालुक्यातल्या वैजनाथ इथल्या जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। या प्रकरणी सोमय्या यांनी कर्जत तहसीलदारांकडे याविषयी तक्रार दाखल केली आहे। पदवीधर आणि शिक्षक विभागाच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचे प्रचारामध्ये जोर धरलाय। यावेळेला महाविकास आघाडीचे साताऱ्याचे दोन्ही उमेदवार 50,000च्या फरकाने निवडून येतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केलाय। राज्यातील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवरती मुंबई विद्यापीठामध्ये संशोधन होण्याची गरज आहे। राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी आशा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे। महिला मुख्यमंत्री होण्याला विरोध नाही, पण सरपंचांप्रमाणेच महिला पदावरती आणि पती गाव चालवतो असं व्हायला नको अशी मुश्किल टिप्पणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली आहे। या सरकारमध्ये प्रॉब्लेम आहेत, ज्याच्या मनात येईल तो ती घोषणा करतो आणि त्या घोषणेवरती घुमजाव करतात। त्यामुळे या सरकारचं नाव पलटूराम ठेवायला हवं अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आज कल्याणच्या पत्री पुलाचा गर्डर टाकण्यात येणार आहे। या कामाच्या वेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील उपस्थित राहणार आहेत। भाजपने कितीही कुरघोड्या केल्या तरी महाविकास आघाडी सरकार विकासाच्या अजेंड्यावर एकत्र काम करणार असा विश्वास सुनील प्रभू यांनी व्यक्त केलाय। तसंच महाविकास आघाडी 5 वर्ष जनतेची पूर्णपणे सेवा करेल असंही ते म्हणाले। वीज बिल वादांसंदर्भातल्या टॉप 9 न्यूज पाहणार आहोत। ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। एका मंत्र्यानं फाईल दाबून ठेवल्यामुळे वीज बिल माफीचा निर्णय झालेला नाही। महाराष्ट्राच्या वीज बिल माफी संदर्भात निर्णय कोण घेणार असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय। वीज बिलाबाबत कम्युनिकेशन अभाव असून चुकीचे बिल असतील ते दुरुस्त करून दिलं जाईल अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे। तसंच महावितरण अधिकारी यांच्यात कम्युनिकेशन नसल्यानं गोंधळ झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। वीज वापरल्यानं बिल पूर्ण भरावं लागेल ही महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका चुकीची आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। तर वीज बिल 50% माफ करावं अशी मागणी करत वीज बिल माफ होईपर्यंत वीज बिल कोणी भरू नये असं आवाहन सुद्धा केलंय। भाजप सरकार वीज वितरणामध्ये 67,000 कोटींची थकबाकी केल्यामुळे वीज वितरण गोत्यात आल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलाय। सत्ता तुमच्या डोक्यात चालली अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावरती त्यांनी ही टीका केली आहे। चौकशी लावा, अहवाल काढा आणि कारवाई करा असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी लगावलाय। वीज बिलांसंदर्भात सरकारनं घेतलेली दुटप्पी भूमिका सध्या विरोधी पक्षानं चांगलीच मनावर घेते। यावेळेला महाविकास आघाडी सरकार खोटारडं सरकार असल्याची टीका डोंबिवलीचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। कोरोना संदर्भातल्या टॉप 9 न्यूज पाहणार आहोत। दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय। काल दिवसभरात 6,608 कोरोनाचे रुग्ण सापडलेत तर 118 रुग्णांचा मृत्यू झालाय। पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे।
काल दिवसभरात 372 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर 10 रुग्णांचा मृत्यू झालाय। एका महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा नवीन बाधितांची संख्या जास्त आहे। कोल्हापुरात आतापर्यंत 17 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत। राधानगरी तालुक्यामध्ये सर्वाधिक 7 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे। सोमवारपासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार आहेत, मात्र त्यापूर्वी शिक्षकांना कोरोना होत असल्यानं चिंता व्यक्त होतीये। नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे। काल दिवसभरात 344 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 20 रुग्णांचा मृत्यू झालाय। नागपुरात सध्या 3629 जणांवर उपचार सुरू आहेत। नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। काल 301 जण पॉझिटिव्ह आढळलेत। मृतांची संख्या देखील 8ने वाढली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रशासन पुन्हा हाय अलर्टवर गेले आहे। येत्या सोमवारपासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार आहेत, त्यामुळे शाळा उघडण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना तपासणी करून घेण्याचं नियोजन शिक्षण विभागाने केले। नांदेडमध्ये नाना नानी पार्क जवळ शिक्षकांनी कोरोना तपासणीसाठी सकाळपासून गर्दी केली। यावेळेला फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला। पुढील आदेश येईपर्यंत शिक्षकांनी स्वॅब देऊ नयेत। स्वॅबचे अहवाल प्राप्त होण्यासाठी वेळ लागत असल्यानं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हे आवाहन केले। आतापर्यंत 5000पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी झाली आहे। या तपासण्यांमुळे तालुका तपासणी केंद्रांवरचा ताण चांगलाच वाढला आहे। पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील तब्बल 45% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊन गेल्याचं समोर आले। या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज आढळून आल्यात। दरम्यान गेल्या 8 महिन्यात महापालिकेच्या सुमारे 638 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून यातील 38 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत। पुणे शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या गेल्या 15 दिवसात कमी झाली आहे। 4 नोव्हेंबरला कंटेनमेंट झोनची संख्या 13 होती, तर गेल्या 15 दिवसात ही संख्या 8ने कमी झाली आहे। मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा कंटेनमेंट झोनमध्ये वाढ होऊ शकते। काही शहरातल्या आणि मेट्रो सिटीतल्या न्यूज पाहणार आहोत। दिवाळीच्या सुट्टीनंतर 7 दिवसांनी उघडलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा दरानं नव्यानं उसळी घेतली आहे। मागील आठवड्यामध्ये बाजार बंद होताना 3600 रुपये क्विंटल दर असलेल्या उन्हाळ कांद्याला गुरुवारी सरासरी 4000 रुपये भाव मिळालाय। उत्पादकांनी कष्टानं पिकवलेल्या संत्री मोसंबीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक कंबरडं मोडण्याची वेळ आली आहे। नोटाबंदीच्या काळात नंतर पहिल्यांदाच प्रति किलो 6 ते 14 रुपये इतका कमी दर मिळतोय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली। यामध्ये तब्बल 2,25,261 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशला प्राधान्य दिले आहे। नाशिकमधल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 8 महिन्यांनंतर पर्यटकांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। थंडीची तीव्रता कमी अधिक होत असताना देश-विदेशातील पक्ष्यांच्या आगमनाला मात्र सुरुवात झाली। सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांची पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महागृहनिर्माण योजनेच्या बांधकाम स्थळांना भेट दिली आहे। या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरपर्यंत देण्याचा सिडकोचा मानस आहे। स्पाइस जेट विमानसेवेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळतोय। नाशिक बंगळुरू विमानसेवेद्वारे 82 जणांनी तर नाशिक हैदराबादसाठी 98 जणांनी प्रवास केलाय। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 8 वर्षांमध्ये 3.5 लाख शौचालय बांधून देण्यात आली आहेत, तर सध्या शौचालय नसलेल्या कुटुंबियांचं सर्वेक्षण केलं जात आहे। सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या वाहनांचं नोंदणी पुस्तक संबंधित वाहनधारकांकडे मिळालं नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या। त्यानुसार माहिती काढली असता 2013 पासून नोंदणी केलेल्या वाहनांची नोंदणी पुस्तक पोस्टच्या मार्फत परत आल्याची माहिती मिळाली आहे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या पिंपळगाव मोर गावामध्ये 6 वर्षीय चिमुकलीवर बिबट्यानं झडप घालून तिला ओढत जंगलात नेले। त्या चिमुकलीचा मृतदेह सापडला असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करतायत।
आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज पाहणार आहोत। मुंबईमध्ये कोरोनाच्या सावटाखाली छठ पूजा साजरी करण्यात आली। यावेळेला उत्तर भारतीयांसाठी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली होती। नियम आणि अटी पाळून छठ पूजा पार पडली। बेस्ट उपक्रमाच्या 2021-22 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात 1887 कोटी रुपये तूट दर्शवण्यात आली आहे। अर्थसंकल्पाला बेस्ट समितीने मंजुरी दिली असून मुंबई महानगरपालिकेच्या मंजुरीसाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। गेल्या 2 वर्षांपासून जागेचा वापर केल्याबाबत भाडं घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत घेतलाय। हा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधित आढळणाऱ्या रुग्णांसंख्येचा आलेख घसरत असल्याचं पाहायला मिळालंय। मार्च महिन्यातला सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दिवाळीनंतर वाढल्याचं समोर आलंय। कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत मुख्य बाजारपेठा आणि मंडयांमध्ये विक्रेते, फेरीवाले आदींच्या चाचण्या करण्यात येत आहेत। हॉटेल्समधील आचारी आणि वाढप्यांच्याही चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुण्यामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवरती मोठी कारवाई करण्यात आली आहे। 2 सप्टेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीत 1,72,631 जणांवर कारवाई करण्यात आली आहे आणि 8,54,10,000चा दंड वसूल केलाय। परीक्षा देऊनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 18,000 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरती अनुपस्थित किंवा 0 गुण असं नमूद केलंय। त्यामुळे विद्यापीठाकडून 8,000 विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी करण्यात येते आहे। आणि या काही बातम्यांसह बुलेटिनमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची। प्रत्येक अपडेटेड बातमीसाठी पाहत राहा TV9 मराठी।